रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वरुण मी पामर, न कळतो साचार ब्रह्मादिका. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री संतांचिया माथा चरणावरी, श्री संतांचिया माथा चरणावरी, श्री संतांचिया माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. हॅलो. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, हा जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा हा अभंग आहे. हा अभंग संतपर आहे, किंबहुना संतांचं महत्त्व प्रतिपादन करणार आहे. संतांचं लक्षण, अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. या अभंगाचा भरपूरचा विस्तार आहे, परंतु त्यामध्ये एकच चरण मला आवडल्यामुळे मी काल सेवेसाठी हा अभंग निवडला. आणि त्या सेवेमध्ये त्यांचा महिमा काय वरुण मी पामर, पण मी वर्णन करत होतो. पामर जरी असलो तर मी वर्णन करत होतो, आणि त्या वर्णनाला सगळ्या श्रोत्यांनी साथ दिली, त्यामुळे मी त्या वर्णनामध्येच बोललो. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, आणि ही गोष्ट योग्य आहे. काल काही प्रक्रिया सांगितल्या थोड्याशा, पण मला जे लोक भेटले, तुमचं कीर्तन फार चांगलं झालं हो. काय झालं हो? म्हणे फार तुम्ही गुरुजींच्या आठवणी खूप सुंदर सांगितल्या हो. मला असेच सगळे भेटले. मग तुम्ही त्या रवीचं उदाहरण किंवा अदृश्याचं वर्णन हे कोणी मला बोललेच नाही. म्हणजे काय आवडतं आणि योग्य आहे. आपण कोणाचे अनुयायी आहे, आपला बाप कोणी आपल्याला कळलं पाहिजे. गुरुजी म्हणायचे आपला बाप कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आपण कोण्या वंशात आहोत. गुरुजी म्हणायचे माणसाला एखादा वर्ण असावा, आई असावी, बाप असावी. अरे आई बाप नसतात का? ते गुरुजी म्हटले बा, मला माहीत नाही काय ते. आई बापा आई असावी, बाई असावी, एखाद्या वर्णाची असावी, भक्ती असावी, सरते शेवटी गुरु असावे. विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई. माझं इथं नाही, कुठेही जरी कीर्तन झालं तर मी गुरुजींच्या शिवाय दुसरं बोलणार नाही. गुरुजींच्या ज्या गोष्टी आहे किंवा जे गुरुजीनं प्रतिपादन केलं आहे, मीच तेच प्रतिपादन केलं. माझ्या हृदयात नाहीच आहे. साखरे महाराज आणि गुरुजींचंच खाल्लं. इथेच गल्लीत माधुकरी मागितली, ते गुरुजींच्या समोर ठेवून गुरुजींच्या समोर बसून प्रसाद सेवन केलं. त्यामुळे गुरुजींचाच प्रसाद तो, आणि गुरुजींचंच ऐकलं. त्यानंतर साखरे महाराजांच्या तिथे गेलो. साखरे महाराजांचं ऐकलं, कोणाचंही ऐकलं नाही आहे. आणि आईसाहेबांचं खाल्लं, कोणाचं नाही आहे. माझ्या मेंदूमध्ये जे ज्ञानतंतू आहेत गुरुजींचे किंवा साखरे महाराजांचे, जे शरीरामध्ये आहे, कोणी तपासणं नसतं बघा, रक्त जे आहे
ते आईसाहेबांचे आहे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. त्यामुळे मला त्यांच्याशिवाय दुसरं काही बोलता येत नाही. आवडलं तर ऐका. या अभंगाचं विस्तृत वर्णन भरपूर आहे. यथाशक्ती यथामथी जेवढं सांगता येईल तेवढं मी अनुवाद करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या पदार्थ काही नाही. तुम्हाला मी सांगितलं आत्ता जे ज्ञान तंतू आहे, जे काही ऐकलं आहे त्याची स्मृती होऊन मी तुम्हाला प्रतिपादन करतो. आणि त्यात काही माझ्या वाणीच्या दोषामुळे असं ते टाकून द्या. हा संतपरा अभंग आहे. माणसाला संत जीवन जगण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मानवाला, पशुपक्ष्याला नाही म्हणत तुम्हाला सांगत, त्यांचा अधिकारच नाही आहे. प्रत्येक माणसाला म्हणजे बाईला पण बरं का, संत जीवन जगण्याची आवश्यकता आहे. संत जीवन जगण्याकरताच मनुष्य देह दिलेला आहे. संत जीवन जगण्याकरताच म्हणून हा देह मागितलेला आहे. आणि या देहातच ब्रह्मज्ञानानेच आणि एकदाच संत जीवन प्राप्त होत असते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. प्रत्येक मानवाच्या ठिकाणी एक आचार जीवन असतं, दुसरं भावनिक जीवन असतं आणि तिसरं वैचारिक जीवन असतं. भावनिक भूक, वैचारिक भूक आणि देहिक भूक, ते तीन सांगितले हे तेच आहे. देहिक भूक कोणीही भागवू शकतो. देहिक भूक तुम्हाला सांगणारच आहे पुढे. माय बापे पिंड पाळ्याला देहिक भोग भागवलेला आहे. नसले अन्य कोणी देहिक भूक कोणी भागवू शकतो. पण भावनिक भूक आणि वैचारिक भूक संताशिवाय कोणी भागवू शकत नाही. म्हणून संतांचं महत्त्व अनन्यसाधारण या पृथ्वी तलावर आहे. आणि एक मरणाच्या आधी, आपला हा देह ठेवण्याच्या आधी एक तास का होईना पण संत जीवन प्राप्त झालं पाहिजे. एक तास उरला खटवांगरायासी, एक तास उरला खटवांगर, एक तास उरला खटवांगरायासी. एक तास उरला खटवांगरायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, कैसी प्राप्त झाली. एक तास उरला खटवांगरायाची, भाग्यदशा कैची प्राप्त झाली, भाग्यदशा कैची प्राप्त झाली. एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एक तास उरला. दृष्टांत दिला आहे नाथ महाराजांनी. पण एक तासाच्या पूर्वी तिथं गुरु होते का, शास्त्र होतं का, वेद होता का, महावाक्य होतं का, उपदेश मला माहीत नाही आहे. पण नाथ महाराजांनी सांगितलं, माहीत नाही मला. परंतु त्यावेळेला सुधरत नाही काही माणसाला, अशी अवस्था असते. म्हणून चिंतुनी ठेविजे अध्यात्म. आत्ता आपण आहो, आपल्याला कळालंय, कळतात तर आपण चिंतन करून ठेवायचं. त्यावेळेला गुरु मिळतात, उपदेश असतो, महावाक्याचं ज्ञान होतं न होतं मी काही सांगत नाही. आत्ता सगळं करून ठेवायचं. बघा, हे मी तुम्हाला का सांगतो की माझ्या अनुभवाचं सांगितलं, मला हे कळलं आहे.
पुढे काय कधी देह पडणार काय माहीत नाही आहे, कधी अवस्था आहे काही सांगता येत नाही आहे की नाही. त्याकरता म्हणून आपण आत्ता चिंतन करून ठेवायचं आणि त्या चिंतनाचं स्मरण त्यावेळेला व्हावं. त्याकरता आयुष्यभर ईश्वराची सेवा वाङ्मयाची सेवा करावी. चिंतन करून ठेवायचं, ज्ञान संपादन करायचं. पण ज्ञान संपादन केल्यानंतर झालं कानावचनाचे भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होणी उठी कोणी झालं, बरं झालं, चांगलं आहे, आनंदाची गोष्ट. नाही झालं तर वाया जात नाही आहे. आम्हाला गुरुजींनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, यश स्मरण मात्रेवर पुष्कळचं महाराजांनी सांगितले. त्याचं स्मरण होईल आपल्याला त्यावेळेला. आत्ता आपल्याजवळ दोन्ही गोष्टी असतात व्यवहारामध्ये. माझ्याकडं नव्हत्या पण एक व्यवहारामध्ये प्रपंच आहे आणि काय आहे परमार्थ आहे, दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्ट साधणं फार अवघड आहे. प्रपंच करून परमार्थ करणं फार अवघड आहे बरं का. काय अवघड आहे त्यात आता बघा, गुरुजी हसतात, अनुभवच आहे त्यांचा. काय करणं अवघड आहे, करता येत नाही असं नाही आहे, करता येतं. जी स्थिती आपल्याला देवाने दिलेली आहे ती तुम्हाला मुक्त होण्याकरता दिली आहे असं गुरुजींचं म्हणणं आहे. सांगतो तर मला काय अभंगाकडे वळायचं वळीन, परंतु गुरुजींच्याच गोष्टी तुम्हाला कळेल तर फार चांगलं होईल. गुरुजीकडे एक मनुष्य आला, गुरु महाराज तुम्ही आम्हाला चला मला म्हणतात पंढरपूरला चातुर्मासाला, तर तुमचं खरं आहे महाराज, तुम्हाला काय LLB काय म्हणतात काय असं काहीतरी म्हणतात मराठीमध्ये आहे की नाही, असं काहीतरी म्हणतात. तुम्ही ब्रह्मचारी मग तुम्हाला काय आगाने पिछा आम्हाला. अहो मला 2 बायका आहे म्हणले महाराज, काय कसं येऊ चतुर्मा तुमच्याबरोबर आहे का नाही. तिथं ते रामराव गुरुजी नव्हते सांगा बिचारायला, सांगायला कोणतरी होते दुसरं. गुरुजी म्हणा अरे भाग्यवान आहे बेटा, इतकं भाग्य तुझं फार मोठं आहे. एक बायको घर सांभाळायला, एक बायको तुला भाकरी करून खाऊ घालायला, आणि तुम्ही तुला परमार्थाला किती अनुकूलता आहे. गुरुजींचं वाक्य बघा होतं का. जी अवस्था ज्याला दिलेली आहे ती अवस्था परमार्थाला परमार्थ प्राप्त करून घेण्याकरता दिलेली आहे. हे गुरुजींचं दोन्ही गोष्टी घडत नाही हे मलाही माहिती आहे. मला माहिती आहे म्हणजे मला गुरुजींच्याकडनंच कळलं. मला माहिती आहे म्हणजे काय गुरुजी दोन्ही गोष्टी घडणं अवघड आहे. असू द्या तुम्हाला थोडं चरित्र सांगू का थोडं पुन्हा. सांगतो तर त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर. आता काय सांगावं त्यांचं, सांगायचं आता. गुरुजीनं आम्हाला सांगितलं आहे जे गोष्टी नाही सांगितल्या काल त्या आज सांगतो. आणखी पुष्कळ 7 दिवस पूर्वी तुम्हाला सांगितलं ना मी. गुरुजी म्हणाला मला, माझे गुरुजी शंकरानंद स्वामी सोनपेठचे, आणि त्यांनी मला सांगितलं की दादा मला साखरे आहे की नाही, त्यांच्याकडे तू अभ्यास कर. तुम्हाला सांगितलं पुढचा इतिहास. परंतु साखरे महाराज कोण कोठे कसे भेटतील तो काळ पूर्वीचा कधीचा काळ. आज त्याला 70-80 वर्ष झाली असेल किंवा 90 वर्ष झाले. त्या काळामध्ये गुरुजी म्हणाले आता कसं काय भेटायचं त्यांना असा मला प्रश्न होतो. मला पत्ता लागला म्हणजे कार्तिकवारीमध्ये दादा महाराज साखरे हे वाळवंटामध्ये वासकरणाच्या फळावर कीर्तन करतात. पुंडलिकाला पाठीमागं ठेवून पांडुरंगाला पुढे ठेवून त्यांचं कीर्तन असतं. जिथं आपण वारीला जातोच कार्तिकेला, मग आपण तिथं जावं. पत्ता लागला त्यांना, जिथे गेले गुरुजी. आणि गुरुजींनी आयुष्यात त्या वाळवंटामध्ये पहिल्यांदा दादा महाराजांनी कीर्तन ऐकलं. आणि त्या कीर्तनाचा अभंग कोणता होता. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, 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 प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही.
प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधाने न घडे त्यासी एकही निधाने न घडे त्यासी एकही निधानी न घडे त्यासी तोही पेवावरी ठेवू जाता हात तोही पेवावरी ठेवू जाता हात एकही निधाने न घडे त्यासी एकही निधाने न घडे एकही निधाने न घडे त्यासी दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी एकही निदानी न घडे प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही घेतली निदानी न घडे त्यासी एकही निधानी न घडे त्यासी प्रपंच परमार्थ संपादिल दोन्ही एकही निदानी नगडे त्यासी या अभंगावर गुरुजीनं कीर्तन ऐकलं आणि तिथेच गुरुजीनं आम्हाला साक्षात सांगितलं आहे आम्हाला की तिथेच मी दादांच्या कीर्तनात निश्चय केला की आपल्याला दोन्ही होणार नाही संपादित दोन्ही जाणार एकही मिळणार नाही निश्चय केला त्या ठिकाणी निश्चय केला वाळवंटात पुंडलिकाच्या पाठीमागे पांडुरंगाच्या समोर दादांच्या कीर्तनामध्ये हा मी निश्चय केला काय होत नाही निश्चयानं त्यांचा निश्चय सांगतात बघा काय कोणाला सांगतात अवघड आहे ते विचारणारा जो असेल तो त्याचंही भाग्य म्हणायचं आणि विचारणाऱ्याची तेवढी सेवा पाहिजे कोणाला काही सांगत नाही त्यांच्या मनातली गोष्ट त्या दादांच्या म्हणजे 1918 साली गुरुजी तिथे गेले असेल तर त्याच्या आधी 2 वर्ष काय मग त्याच्यानंतर तिथे गेले आणि ठरवलं की आपला परमार्थ करायचा प्रपंच करायचाच नाही आहे कारण दोही फेवळ ठेवी जाता होय अपघात शरीराचा झालं पुष्कळ दृष्टांत सांगितलं नाही करायचं सांगून टाकतो तुम्हाला आणि जो निश्चय केला तो निश्चय यथार्थ स्वरूपाचा कसा असतो महापुरुषांचा दादांची भेट झाली दादांच्याकडे श्रवण झालं आश्रमात आळंदीत 18 वर्ष मग अभ्यास केला त्यानंतर दादांचं जे तत्त्वज्ञान आहे किंवा जे शंकरानंदांचं जे तत्त्वज्ञान आहे आचार्यांचं ते आयुष्यभर आपल्या वारकरी संपदाचा अभिमान म्हणून वारकऱ्यांना प्रतिपादन केलं गुरुजींना वारकऱ्यांचा फार अभिमान आणि गुरुजीनं ते सांगितलं आयुष्यभर आणि शर्ते शेवटी त्यांचा निश्चय फलद्रूपाला आलेला तो जो आहे तो फलद्रूपाला आलेला तो शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या कीर्तनात हे पहिलं कीर्तन निश्चयाकरता आणि त्या निश्चयाचा परिपाक म्हणजे काय ते शेवटचं कीर्तन साठविला हरी साठविला साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी हरी साठविला हरी साठविला हरी हृदय मंदिरी जीवी हृदय
त्यांची सरली एरधार त्यांची सरली एरधार जे हृदया मंदिरी जे हृदया मंदिरी त्याची सरली एरधार त्याची सरली एरधार साठविला हरी हृदय मंदिरी. हां, हे ठीक आहे. दादांच्या उपदेशाने दादांच्याकडे काय महावाक्याचा उपदेश असेल, काय असेल ते काय आम्हाला सांगितलं नाही. पण दादांच्या उपदेशाने हरी साठविला. हरी म्हणजे काय? सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार असं ते परब्रह्म स्वरूप आहे. त्याचं तो हरी त्या रूपाला ते प्राप्त झाले. तसा त्यांनी निश्चय केला आणि निश्चय केल्यामुळे ते म्हणाले की साठविला हरी म्हणजे हा. त्याच्यामुळे काय झालं हो? त्याची सरली रधार झाला सुफळ व्यापार. व्यापारीच होते, कोमटीच होते, व्यापारच केला त्यांनी. पण कोणता? विठोबा रखुमाई हा परमार्थाचा जो व्यवहार आहे तो व्यवहार सफल झाला. असे गुरुजी ते संत होते आणि फक्त संतच संतत्व दुसऱ्याला देऊ शकतात. जंत संत देऊ शकत नाही. आपण सगळे मी बोलत नाही काही, पण तो संत महात्म्याशिवाय संतत्व देणारा दुसरा कोणी नाही बाबा. फक्त संत. म्हणून गुरुजी संत होते. म्हणून गुरुजींना सर्वांना संत केलं आहे. ते ज्ञान गा पै बरवे तरी आथी म्हणे तरी संताया भजावे संताया भजावे सर्व. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, संतांची सेवा केली पाहिजे. संतच फक्त आपला तो बोध देऊ शकतात आणि गुरुजींनी तो बोध संपादन करून सर्वांना आपल्याला दिलेला आहे. त्या बोधामध्ये आपण आहोत. त्या बोधाच्यामध्ये कोणी शब्दज्ञानी असेल, त्या शब्दज्ञानामध्ये बिनतुक शब्दज्ञान असेल, कोणी परोक्ष ज्ञान असेल, ते परोक्ष ज्ञानामध्ये दृढ परोक्ष असेल किंवा अदृढ परोक्ष असेल किंवा काही अपरोक्ष ज्ञानी असेल. मी सांगू शकत नाही, कारण काय सांगते ते कोण घडे कोण वचन कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना काय सांगावं. त्यांचं वचन कोणी पाळलं काय सांगावं. अपरोक्ष ज्ञानी असेल असे होतेच. आमचा निश्चय आहे. असे शेकडो गुरुजीकडे येऊन अध्ययन करून आपली परबता दिली. आपलं ज्ञान जे आहे ते त्यांच्या गुरूंच्या समोर प्रतिपादन केलं. कारण त्याच्यामध्ये जर काही संशय असेल, विपरीत भावना असेल, त्याचीही निवृत्ती गुरुच करतात. म्हणून गुरु संत होते. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद, संताशिवाय प्राप्ती नाही. म्हणून या पहिल्याच्या रवी दीप हेरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने संतांच्यामुळे अदृश्य नाम परमात्मा. आता मी सांगितलं तुम्हाला दृश्य पदार्थ. तुम्हाला मी काय सांगितलं? दृश्य पदार्थ, देखणे पदार्थ हे रवी दीत हिरा ते दाखवतात. ते त्याला ते ज्ञान होत नाही. दाखवतात, सहाय्य करतात. तुम्हाला सांगितलं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. पण अदृश्य असणारा परमात्मा, अतिइंद्रिय असलेला परमात्मा, तो परमात्मा दाखवणं फार कठीण आहे. हे भौतिक प्रकाश आहे सगळे. भौतिक प्रकाश, अतिइंद्रिय असलेला परमात्मा, अदृश्य असलेला परमात्मा, कोणाही प्रमाणाला विषय न होणारा,
कोणालाच विषय न होणार असा परमात्मा हे भौतिक प्रकाश दाखवू शकत नाही. काही भौतिक प्रकाश आहेत, काही विकारी प्रकाश आहे, काही निर्विकार प्रकाश आहे आणि काही स्वयंप्रकाश आहेत. असे 4 प्रकार होते. भौतिक प्रकाश तुम्हाला सांगितलं 3, दीप दीपिका हे भौतिक प्रकाश आणि विकारी प्रकाश. एक बघा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निधी ज्योती, ज्योत म्हणजे विकारी प्रकाश, वृत्ती ज्ञान, अंतकरण विशिष्ट चैतन्य विकारी प्रकाश आणि निर्विकार प्रकाश म्हणजे साक्षी आहे की नाही. आणि स्वयंप्रकाश पत्रा दीप ठेविल्या परिवरी ते कोणा ते नेमिना निवारी, तो कोण कोण व्यापारी तेही नेणे, तो जैसा का साक्षी होतो त्याप्रमाणे साक्षीचा प्रकाश आहे. तो निर्विकार आहे पण प्रकाश देणारा आहे. इथे प्रकाश देणारा असंही म्हणता येत नाही. असा स्वयंप्रकाश परमात्मा वेद्य आत्मरूपातला देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाश म्हणे अवधारी जोरी. असा तो स्वयंप्रकाश असणारा परमात्मा स्वयंवेद्य आहे का नाही. स्वयंवेद्य शब्दाचा अर्थ काय होतो काल आपण निखिलच्या प्रवचनामध्ये आचले. स्वयंप्रकाश परमात्मा असा हा प्रकाश 4 प्रकाश आहेत. त्यामध्ये स्वयंप्रकाश असणारा जो परमात्मा आहे तो स्वयंप्रकाश परमात्मा कशाने कळेल, तो अदृश्य आहे. कोण्याही इंद्रियाला कळत नाही, कोण्याही प्रमाणाला कळत नाही. प्रमाण किती आहे? 6. जगात ज्ञान जे होतात सगळे 6 प्रमाणाशिवाय 7वं प्रमाण नाही आहे. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये उत्तरी मीमांसेमध्ये किंवा पूर्वी मीमांसेमध्ये 6च प्रमाण मानलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने सांगितलं, प्रत्यक्ष प्रमाणाने परमात्म्याचं ज्ञान होत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान झालं तर बरं झालं असतं. लोक म्हणतातच आम्हाला देव देव म्हणता तुम्ही, ते दिसतच नाही ना आम्हाला. आम्हाला दाखवा ना तुम्ही देव. आम्ही पाठ ऐकतो, प्रवचन केलं सगळं, पण दिसतच नाही ना. आम्हाला काय आपले देव दिसला पाहिजे. पण संत सांगतात जो दिसलेला पदार्थ असतो तो नाशिवंत असतो, तो उत्पन्न झालेला असतो, त्या कार्य झालेला कोणीतरी केलेला असतो. यात कृतकम तत् अनित्यम, जे केलेलं असतं ते अनित्य असते. देव काय होईल? घट दिसतो अनित्य आहे, परब्रह्म दिसतं मग ते अनित्य होईल. मग दिसणं बरं का न दिसणं बरं? दिसून जर अनित्य होत असेल तर, अनित्य असेल तर त्याला परब्रह्म म्हणता येत नाही. म्हणून प्रत्यक्ष पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा होणारं पंचविषयाचं जे ज्ञान आहे ते पंचविषयाचं ज्ञान होतं, पण परमात्म्याचं ज्ञान करून देत नाही. आहे की नाही? कारण तो परमात्मा अदृश्य आहे, दृश्य पदार्थ नाही आहे. अनुमान श्रुती नेती नेती म्हणते श्रुती नेते नेते म्हणते म्हणते श्रुती नेते नेते 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 म्हणते गोविंदू रे एक गोविंदू रे हनुमान राम 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 हनुमान अनुमानेना अनुमानेना अनुमान प्रमाणाचा तो विषय होत नाही. जाणीव जेत नरिजे विचार पावला माव अंगी नेघे तरकू आईनी नेंगे
अंगे जयाच्या तर्क हे अनुमानाचे अंग आहे. कळत नाही, अनुमानाने कळत नाही. ज्याप्रमाणे आहे की नाही, डोंगरावर दूर बघितल्यानंतर अग्नीचं ज्ञान झालं पण प्रत्यक्ष नाही, अनुमान आहे. अनुमानाने सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी आहे काय, हेतू काय सांगता तुम्ही? परमात्म्याच्या ठिकाणी हेतू काय सांगता आणि पक्ष काय सांगतात, सांगू शकत नाही. म्हणून अनुमान प्रमाणाचा विषय होत नाही. व्याप्ते व्यापक भाव सांगता येत नाही. आता काय सांगू, व्यवहारात आता शब्द प्रमाणाचा विषय होत नाही महाराज. शब्द प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण, बलवान आहे तो सर्व प्रमाणामध्ये. पण ते प्रमाण शब्दाचाही श्रुती नीती नीती म्हणून सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा, आहे की नाही. वेदा अवेदा भवती. वेद जाणू गेला, झालं संपलं तिथे, थांबला. आता काही नाही, मी सांगू शकत नाही पुढे. मग आम्हाला वेद शब्द प्रमाण त्या परमात्म्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही, कारण ते अदृश्य आहे. आता पुढचं सांगायचं असेल तर पुष्कळ वेळ लागते. अर्थापत्ती आहे, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. या परमात्मा भावरूप आहे, अभाव रूप नाही आहे. अनुपलब्धी प्रमाण अभावाचं ज्ञान करून देते. अर्थापत्ती प्रमाण जर म्हटलं, अर्थापत्ती प्रमाणानं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा काहीतरी प्रत्यक्ष होतं. हा ज्याप्रमाणे हा दिवसा जेवत नाही, दुष्टपुष्ट दिसतो, धष्टपुष्ट दिसतो, त्या अर्थी तो रात्री जेवला पाहिजे, असला पाहिजे. हां, पुष्कळ विस्तार त्याचा आहे, तिकडं जाण्याचं काही कारण नाही मला. पण एक 5-6 प्रमाणाला तो परमात्मा विषय होत नाही. मग ते परमात्माचा विषय होत नाही आहे. 5-6 प्रमाणापेक्षा 7वं प्रमाण तर नाहीच आहे. मग आता कशानं कळतो परमात्मा, असा प्रश्न येईल की नाही. कशानं त्या अदृश्य परमात्म्याचं ज्ञान कसं व्हायचं, मोठं अवघड आहे की नाही. सगळे संत सांगतात तर परमात्म्याचं ज्ञान कशानेही होत नाही आहे, मोठा प्रश्न झाला आहे. बरं गंमत असे या ठिकाणी नाही तर नाही, जाऊ द्या, नाही तर नाही झालेलं आहे. कुठं आले आपलं, रोज जेवायला मिळते, काम केलं की पैसा मिळते, कशाला त्या भानगडीत पडायचं आहे की नाही. नाही तर नाही, परमात्मा नाहीच म्हणा ना, जाऊ द्या. अहो कोणाचा प्रमाणाचा विषय होत नाही म्हणून नाहीच म्हणा ना. नाही, अरे बेटा, गुरुजी म्हणायचे तुला परमात्मा नाही असं जर सिद्ध कर, तुझी स्वतःचीच काय होईल, असिद्धी होईल, तुझा अभाव होईल. तुझं अस्तित्व कशामुळे, त्याच्यामुळे आहे बेटा. बेटा शब्द गुरुजींचा मी वापरला, माझं अधिकार नाही आहे, पण सांगितलं. आम्ही समोर बसलेले, आता वर आम्हाला काय सांगणार ते, आम्हाला बेटेच त्यांचे की नाही. बेटा म्हणजे बाळ, साखरे महाराजांच्या शब्दात बाळ बाळ म्हणून सांगायचं, असं आहे गुरुजींचे शब्द. परभणीची भाषा आहे ती. आता म्हणजे आता काय करायचं, मोठी गंमत पडली आहे. ब्रह्माचं ज्ञान तर परब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय तो परमात्मा अदृश्य आहे म्हणे, आणि अदृश्य परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय काही नाही म्हणे, त्याचं अपरोक्ष ज्ञान होत नाही म्हणे. आणि अपरोक्ष ज्ञान नाही झालं तर अज्ञान निवृत्त होत नाही म्हणे. अज्ञान निवृत्त नाही झालं तर अज्ञानकाळ जन्म मरण पुनरपी जननम पुनरपी जननी, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. तर काय करावं म्हणे. आता गंमत आहे, ब्रह्माचं ज्ञान तर होत नाही, आणि ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय तर अज्ञान निवृत्त होत नाही. अज्ञान निवृत्त झालं नाही तर अज्ञानकाल जन्मरूपी हा जो संसार फेरा आहे तो संपत नाही. आणि मुमुक्ष असेल तर ते कशा करता आलेला असतं, जन्ममरणाचे हे निर्धार चुकणं, हे संतत्व आहे. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मनुष्याला पहिल्यांदा आल्याबरोबर काय करायला पाहिजे, 1 तास तरी, 1 सेकंद तरी मरणाच्या आधी संत जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं, संत जीवन जगलं पाहिजे. संत जीवन जगण्याकरता तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ झाला पाहिजे, त्याला उपदेश झाला पाहिजे. उपदेशामध्ये त्याचं अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. ते जर होत नाही, पेचकांडा, याला पेचकांड म्हणतात. गीतेमध्ये किती कांड आहेत,
काय माहीत किती कांड आहे किती आहेत? 2 1 त्रिकांड कर्मकांड कर्मकांड उपासकांड आणि उपासना आणि ज्ञान 3 कांड आहे. हे तुम्हाला सगळ्यांना एवढंच माहीत आहे, बाकी पुढे माहीत नाही ना. 4थं कांड सांगतो. दुसरी पेचकांड आहे. आणि ते पेचकांड साखरे महाराजांच्या आश्रमात मिळते, कुठे मिळत नाही. पेचकांड पेच पडला ना आता. हा जन्म मरणाचं दुःख निवारण करण्याकरता आम्ही आलो आणि तुम्ही म्हणता त्या ब्रह्माचं ज्ञान होत नाही. आणि ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय तर संसार दुःख निवृत्त होत नाही. याचं कार्यकारण भाग कसं करावं. पेच पडलं आहे आम्हाला. हे पेचकांडाचं उत्तर आश्रमात या तिथून मिळते. 12 वर्ष राहा. 12 वर्ष राहून नाही, 12 वर्ष भांडे घासा असं आहे. आणि राहायला तर कोणी राहते, खायला मिळालं काय. भांडे घासा. भांडे घासा म्हणजे साक्षात भांडे घासा नाही, बुद्धिरूपी भांडे घासा. हे आश्रमाचं वैभव आम्ही महाराजांचं सांगितलं आहे आम्हाला. गुरुजीनं सांगितलं की काय नाही म्हणे तिथे राहिले की आपला सगळा संशय. कारण संशय म्हणे थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वाघोर. काय करणार म्हणे संशय असेल, विपरीत भावना असेल तर काय करणार. निवृत्त होत नाही महाराज. मग ज्ञान होत नाही का. आम्हाला होत नाही. ज्ञान होत नाही का. अनाधिकाराला होत नाही की नाही. कारण ज्ञानेश्वर त्याचं उत्तर असं दिलं आहे पेचकांडामध्ये. असं सांगितलं आहे काय की नाही. पेचकांड उघडले काय सांगितलं आहे. माऊलीचं उदाहरण दिलं आहे. आम्हाला कोण विचारतं आहे. अति इंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अरे अति इंद्रिय आहे आणि ती इंद्रिया करवी भोगवीन. काय हो कसं काय. अदृश्य आहे. अदृश्य दर्शन आहे. अदृश्य संतांच्यामुळे दर्शन होतं आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञान होते. अज्ञान निवृत्त होते. जन्म मरण तू संपते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मी एकदा यात माझं डोकं गेलं ना बस मग मी काही थांबत नाही बाबा. असा तर सगळा प्रकार आहे. अदृश्य कसा परमात्मा आहे फार अवघड आहे. परमात्मा अदृश्य आहे तो कोणीही प्रमाणाचा विषय होत नाही आहे. परंतु इतकी सोपी गोष्ट सांगून ठेवली आहे आपल्या पंडित निश्चलतांनी. एवढं सोपं सांगून टाकलं आहे. केवढं सोपं पण त्याची किंमत नाही आम्हाला. काय सोपं सांगितलं. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे. थांबायचं इथं. जाणे बुद्धी जाणते असा परमात्मा सांगितला. निर्गुण निराकार पहिल्या चरणात सांगितलं. पुढे काय बुद्धी जाणे इथं थांबायचं. न जाणे ही त्यास नंतर बघायचं. जाणल्या जातो परमात्मा जाणल्या जात नाही. निश्चलदाजींनी आपलं सोपं करून ठेवलं. संतांनी लिहा ते इंद्रिय आहे पण ते भोगल्या जातो त्याचं ज्ञान होतं आहे. अरे हे संत महात्म्याची जी परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ती परंपरा आलेली आहे ना आत्ता आपल्यापर्यंत साखरे महाराजांच्यापर्यंत. हां आपण ऐकलं ना. मग ही परंपरा कशी आहे. ह्यांना अदृश्य असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान झालं का नाही हो. अरे झाल्याशिवाय कशी त्यांना संत पदवी कशी आली. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू झाले कसे किंवा ह्यांच्यामुळे अनेक उद्धाराला कसे पावले होत आहे. खात्री झाली आम्हाला. आता काय झालं आम्हाला संशय होता पण खात्री झाली आम्हाला. काय अति इंद्रिय परी माऊली ते जाणे बुद्धी जाणे आहे. परमात्मा असा आहे ते लक्षण सांगत नाही परमात्मा. पण जो परमात्मा आहे की नाही अतिंद्रिय आहे त्याचं वर्णन करायला गेलं तर बराच वेळ लागेल. परब्रह्म चैतन्याचं निर्गुण निराकार परब्रह्म चैतन्य तो कसा आहे. सच्चित आनंद स्वगत सजाती विजाती भेदरहित देशकाल वस्तुरहित. 14, 15, 12 प्रकारचे जेवढे भेद आहे ते भेद त्याच्या ठिकाणी नाही आहे. शून्याचाही निष्कर्ष आहे की नाही. नाहीपणाचा धुरा माऊलीने सांगितलं आहे. काय सांगावं तुम्हाला. असा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान
होतंय झाले संतांनी लिहिले अनुभव आले अंगा अनुभवे आले अंगा अनुभवे आले अंगा अनुभवे आले ऐगा अनुभवे आले ऐगा अनुभवे आले अंगा अनुभवे आले अंगा अनुभवे आले ऐगा अनुभवे आले ऐगा ते या जगादिताचे ते या जगादिताचे ते या जगादिताचे अनुभवे आले अंगा अनुभवे आले अंगा ते या जगात असे ते या जगात असे ते या जगात असे अनुभवी आले ऐगा अनुभवी आले ऐगा संतांनी लिहिले का तुम्ही आम्ही लिहिले अनुभव आलेला आहे अनुभूती आलेली आहे प्रतिभा अनुभूती आलेली आहे मी त्या विचारसागराच्या प्रत्यक्ष ज्ञानात ब्रह्माच्या प्रत्यक्ष ज्ञानाविषयी गेलो तिथे फार रमतो तिथे कधी तर माझ्या महाराजांनी मला त्यात मी 21 वेळा ऐकला विचारसागर फक्त 21 वेळा आणि महाराजांनी गुरुजीकडे एकदाच ऐकला आता काय करायचं आणि 25 वेळा सांगितलं असेल तर जाऊ द्या सांगण्याचं काय नाही त्या विचारसागरामध्ये त्याला माहिती आहे तोही त्यात आहे एकदा ते 33वा मथळा 53वा मथळा सुरू झाला 33 34 53 54 आणि 55 आणि 56 झालं 57 मथळ्यापर्यंत इतका वेळ जातो त्या 57 मथळ्यात अजून चालूच आहे आमचा ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी त्याचा मथळा आहे सिद्धी ब्रह्माच्या प्रत्यक्ष सिद्धी ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं अरे होत नाही मी सांगितलं इतकं सांगितलं कसं आहे पण त्याचा संबंध 222 23 24 पानावर दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागात वृत्तीपणा प्रकार वृत्तीपणा त्या दुसऱ्या त्या परिशिष्टामध्ये काय भरपूर लिहिलं आहे साखरे महाराजांनी काय महाराज साखरे महाराजांचे उपकार आम्ही काय सांगावं भरपूर लिहिले महाराज गुरुजींचं आहे बोधाच्या दृष्टीनं पण त्यात रमण्याकरता त्यात राहण्याकरता आहे की नाही ज्याचं कच्चं ज्ञान असेल परोक्ष ज्ञान असेल त्याचं अपरोक्ष ज्ञान होण्याकरता किंवा शब्द ज्ञान असेल तर बिनचूक शब्द ज्ञान होण्याकरता महाराजांचे फार उपकार आहे महाराजांनी खूप केलं आहे अतिशय दोघंही गेले आम्ही पोरके झालो आम्ही नावीला गेले दिगंबर ईश्वर विभूती 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 राहिला त्या कीर्ती जगा माझी
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी अरे राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती वैले दिगंबर ईश्वर विभूती वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काने गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी तो बारकुमारी बार कुमाई बार खुमाई बार कुमाई बार खुमाई बार कुमाई बार खुमाई बार कुमाई हे महाराजांची चाल आहे, फार सुंदर चाल आहे. गेले दिगंबर ईश्वर वैभवती राहिल्या त्या कीर्ती धना माझी वैराग्याच्या गोष्टी आपल्या कानी काय सांगू महाराज. त्यांचं वैराग्य काय आणि गुरु महाराजांचं वैराग्य काय काय सांगावं. गुरुवर्य साखरे महाराज जेव्हा या वास्तूला काही देणगी मागण्याकरता काही मदत मिळण्याकरता म्हणून महाराज आळंदी पंढरपूर इथे 2-3 ठिकाणी फिरलो आम्ही. अर्थात महाराज आणि मी पण बाकी सगळे मोठी मोठी मंडळी. महाराज म्हणून कोणाला महाराज जिथे जाईन तिथे कोणी आम्हाला परत केलं नाही, हाच गोष्ट वेगळी आहे. महाराज म्हणले हे घ्या, तुम्हाला मी ₹1,00,000 दिले या मंदिराकरता, पण हे 10,000 रुपये तुम्हाला, 5,000 रुपये तुम्हाला किंवा 500 रुपये तुम्हाला. त्यांनी घेतले नाही. जे देणगी दिली ती परत या संस्थेला दिलेली आहे. या संस्थेत आल्यानंतर इथले दिलेले इथे महाराज जेव्हा 2 कीर्तनं 3 कीर्तनं करत होते, त्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनापर्यंत 2-3 कीर्तनामध्ये जे आलेली लक्षणं आहे तसंच पोतं काय असते पिशवी भरायची, सांगायचं विष्णूला ते मामीला देऊन टाक म्हणायचे. वट्टवर मामी विचारा इथं आहे, साक्षीदार आहे, तसं पैसे देणं. पण पैसे कधी नाही म्हणे, तुम्ही या उत्सवाला लावा. विठोबा रखुमाई बार कुमाई वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणी असे महापुरुष हे ब्रह्मनिष्ठ आहे की नाही, ब्रह्मानुभूती संपन्न आणि नुसतं ब्रह्मनिष्ठ श्रोत्रियता होती. श्रोत्रियता मला मी सांगत होतो की महाराजांनी जे लिहिलं आहे ते श्रोत्रियता जेव्हा होते तेव्हा सांगत होते, पण लिहून ठेवलं आहे आमच्याकरता. हा ताट वाढलेला आहे, आपण बघत नाही हो. मला कधी कधी फार चीड येते. एवढं मोठं आयुष्य दिलं आहे, एवढं चांगलं दिलं आहे, सोन्यासारखं आहे की नाही. आपल्याला बुद्धी दिली देवाने, कसा का दिली हे परमात्म्याचं प्राप्त करून घ्यावं, पण कोणी ऐकायला तयार नाही. आमच्या इथं मुलं येतात,
काही विद्यार्थी येतात, राहतात 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष, आमच्या सहवासामध्ये अभ्यासही करतात. पण काय हो, काय कधी कधी घरी जावं लागते. गेल्यानंतर मग ते म्हणते आमच्या आत्याबाईनं आग्रह केला. खरंच हो सावकार बाबा, तुमच्याबरोबर आम्ही होतो, तुमच्याबरोबर होतो तेव्हा जर आम्ही तुमच्यासारखे इथं राहिलं असतं ना तर सोन्यानं पिवळं झालं असतं. मी म्हणतो त्याला, तू आधी पिवळा झाला आणि आता सोन्याचं नाव घेतो. आधीच न सोन्याचं नाव घ्यायचं होतं ना. असा प्रकार येतो. आता काही लोक राहतात नाही असं नाही आहे. आम्हाला त्याचं वंदन आहे. आमच्या आळंदीला बघा भरपूर आहेत आमच्यासारखे राहणारे, आम्हाला काही कमी पडणार. परंतु गुरुवर्य महाराजांनी खूप शिकवलं आहे. म्हणून अदृश्य दर्शने संतांची आहे की नाही. 57 हेडिंगामध्ये मथळ्यामध्ये तुम्ही बघा, ही ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी आहे की नाही. त्याला बाह्य प्रत्यक्ष ज्ञानाची रीती आणि हे सिद्धी. आता तुम्हाला सांगायचं असेल तर फार वेळ जाते म्हणून मी सांगणार आहे. पण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं एवढं खाते करून घ्या, बस झालं. होतं आहे, झालं का. आधी काय वाटत होतं कसं होईल, पण होतं आहे. काय घ्या, तुम्हाला मी सांगितलं, बुद्धी जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे, पण आवृत परमात्मा जाणे, पण लक्षणावृत्तीने जाणे, पण प्राण प्रदत्वाने जाणे किंवा आतत व्यावृत्तीने जाणे. असा तो परमात्मा आहे. त्याचं पुष्कळ सांगता येईल, त्याच्यावर पुष्कळ वर्णन आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा आश्रमात या, ते मी सांगेन. परंतु परमात्म्याचं दर्शन मात्र होतं. आता हे खात्री झालेली आहे. आणि अज्ञाननिवृत्त होतं. आणि आपल्याला जे अडचण आहे जन्ममरणाची दुःखाची, ज्याला असेल त्याला, सगळ्याला तर असं काही नाही, ते मेल्यावर रडत बसतात आहे की नाही. किंवा मरणाच्या काळात कळू येईल अंतकळे तेव्हा रडत बसतात. आधी बघा ना, आधी तुम्ही बघा, आधी सावध व्हा ना. ते सावध होण्याकरता मी सांगतो बाबांनो, हे जे आहे हे अतिशय उत्कृष्ट असं लक्षण, संतांचं लक्षण की अदृश्य असणारा परमात्मा आहे की नाही, त्यांचं दर्शन होतं आहे, संतांमुळे होतं आहे, हे लक्षण सांगितलं. हा सिद्धांत सांगितला. या सिद्धांताकरता या सिद्धांताचं महत्त्व काय ते दुसऱ्या चरणात सांगतात. आणि त्यांचा महिमा काय वरून मी पामर न कळतो साचार. ब्रह्मादिकाला त्यांचं वर्णन कळत नाही. लांबलचक गोष्ट आहे पण सांगत नाही. ब्रह्मादिकमध्ये का आपले जीवच आहे, वर गेलेले जीव, त्यांना काय महत्त्व कळणार आहे की नाही. म्हणून त्यांना कळत नाही तर आपल्याला काय कळणार आहे. आपल्यालाही त्याचं वर्णन काय कळणार नाही, मग संतांचं महत्त्व काय कळणार आहे. कारण अदृश्य परमात्मा त्याचं ज्ञान करून देतात. त्यांचा महिमा काय वरून मी आता काय त्यांचं वर्णन काय, मग पामर मनुष्य मी काय त्यांचं वर्णन करणार आहे. पण तिसऱ्या चरणात म्हणा, तापली चंदन निभवितो कुडी. तापली कुडी म्हणजे शरीर, चंदन म्हणजे काय, तापली कुडी आणि निभवितो चंदन अन्वय करायचा त्याचा. हे जे आहे चंदन, ते चंदन आपलं जे शरीर गरम झालं उष्ण झालं तर त्याला काय आपण लावतो, काय लावतो आपण त्याला, त्या शरीराला आपण उन्हाळ्यामध्ये लावतो. किंवा उष्णता झाली, ताप आला तर आपण चंदन लावतो. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला उटी लावतात. एक डबाभर चंदन उगवतात, चांगले मलेगिरीचं पर्वत चंदन लावतात, उटी लावतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे की नाही. किंवा आमच्या महाराजांचं बोलणं आहे, साखरे महाराजांचं बोलणं काय माहिती आहे का, अवघड आहे ते विषय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गुरुजींचं सांगतो. गुरुजी म्हणाले, मलागिरीचं जर शुद्ध चंदनाचा ठेब असेल तेलाचा आणि उकळत्या तेलात टाकल्याबरोबर ते तेल शांत व्हायचं.
काही आम्ही प्रयोग काही केलं नाही बाबा, पण आज सांगतात त्यांच्यावर विश्वास आहे आमचा. एवढं सामर्थ्य आहे कोणामध्ये. काय करतं ते, तापडी लुकुडी शीतळ करतो एवढंच, दुसरं काय करतं. परीस काय करते, लोखंडा लावलं की सोनं करते. परीस करतं का, नाही करत. चंदन काय करतं, तेच करतं. पुष्कळचे उदाहरणं आहे, तिकडे साधन जात नाही मी तुम्हाला, पण असे आहे. पण संत मात्र आपल्याला आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी, असे संत आहे. आणि ते काय करतात, त्रिगुण ते काढी संत संगे. त्रिगुण काढतात, तिन्ही गुण काढतात. कसे काढतात, काय काढतात, 14 अध्यायामध्ये वर्णन केले. तिन्ही गुणांचं वर्णन केलं आहे. तमोगुण काय करते, रजोगुण काय करते, सत्वगुण काय करते, सगळं सांगितलेलं आहे. तमोगुणाला एकदा मनुष्य एकदा भारावला तर काय करते ते तुम्हाला काही रस्त्यात दिसते बाजारामध्ये, काही खरं नाही ते. तमोगुण निर्माण झाला की. रजोगुण झाला निर्माण तर काय करते, अरे काय काही माणसाला रजोगुण इतका निर्माण होते. आम्ही बघतो कुठे व्यापारात जात होतो पूर्वी, इकडे एक फोन, तिकडे एक फोन, तिकडे मोबाईल, इकडे बोल, इकडे बोलतो, इकडे लिहितो, इकडे. अरे काय किती वेग, त्या वृत्तीचा वेग किती आहे. रजोगुण. तमोगुण झालं तर काय बघ मारामाऱ्या बघा काय. ह्या दोन्ही गुणानं संपन्न. आता तुम्ही ते दोन्ही गुण कसे माणसाला नाडवतात, काय त्रास देतात, ते 14 अध्याय भगवद्गीता मी ते सांगत नाही. पण सत्वगुण मात्र असा आहे की ह्या तमोगुणाला आणि रजगुणात दाबून टाकते, निवृत्त करत नाही, दाबून टाकते सत्वगुण. म्हणून आपण सकाळी उठल्यापासून स्नान, संध्या, हरिपाठ, अमुक तमुक सत्वगुणात राहावं. सत्वगुणात राहिला आहे की नाही, आमचा पाठ ऐकला की सत्वगुण येतो, तो तमोगुण रजगुण जातो. तमोगुणाला काय सांगा माणूस आता अहो म्हणे महाराज तुमच्या कीर्तनात आलो मला बरं वाटलं बघा. काय बरं वाटलं म्हणजे बरं नव्हतं पहिलं, आता बरं वाटलं. आता काय अहो म्हणे महाराज तुमचा विचार सागर आम्ही ऐकतो, पाठ ऐकतो, आमच्या डोक्यातला विचार गेला निघून, विक्षेप निघून गेला. काय हे असा सगळा प्रकार. म्हणून सत्वगुण त्याला दाब. सत्वगुण सत्वात संजायते ज्ञानम. सत्वामध्ये काय होते, ज्ञान प्राप्त. सत्वगुणात राहायला पाहिजे त्याला ज्ञान होत असतं. तमगुणी माणसाला, रजगुणाला माणसाला ज्ञान होत नाही, सत्वगुणी माणसाला सुद्धा होत नाही. पण ज्ञान होण्याची योग्यता आहे. अरे कसं काय होत नाही, होत नाही. कारण सत्वगुण हा सुद्धा एक बंध आहे. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. त्याच्याकरता गोष्ट आहे 3 चोराची माय नदीतले सांगितले ते मी आता सांगायला वेळ नाही आपल्याला. अशा प्रकारचे सत्वगुण आहे. सत्वगुणही काय करायचं, गुरुजीने सांगितलं आम्हाला सत्वगुण का त्रास देते. अहो सत्वात संजायचे म्हणले बघा, सत्व ज्ञानाने ज्ञान होते सत्वगुणामध्ये. असं कसं काय तर म्हणे सत्वगुणातसुद्धा अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीपर्यंत गेला तरी बद्ध कैवल्य आहे, मुक्त झाला नाही. सोन्याची बिडी म्हणजे काय, सत्वगुण. सोन्याची बिडी, सोन्याची म्हणून बेडी टाकता येत नाही आणि बेडी म्हणून मोकळा होत नाही. कळलं का तुम्हाला. सोन्याची म्हणून टाकत नाही माणूस, सोन्याचं आहे. अरे माझं इथं कीर्तन आहे, तिथं कीर्तन आहे, मला एवढा मान आहे, तेवढा मान आहे, एवढे ग्रंथ लिहिले, तेवढे ग्रंथ लिहिले, हे मोठ लिहिला, ते मोठ लिहिलं आहे, मी हे अमुक आहे, मी हे आहे, मी इथं विश्वस्त आहे. अरे हा सगळा बंद महाराज. नवल अहंकाराची गोटी, न लगे अज्ञाना पाठी आणि सज्ञानाचे धोंबे कंठी. हे सोन्याची बेडी सोडत नाही. काय केलं सोन्याची म्हणून लोकेशना, वित्तेशना, दाराशना काय सांगत नाही तुम्हाला, पण हे सगळ्या सोन्याची बेडी आहे महाराज. म्हणून तेही बंधाला कारण आहे.
एखाद्या वेळेला आमची साखरे म्हणत ते तमुगुणी मनुष्य बरा म्हणे, एखाद्या वेळेला ते सोडलं तरी एकदम मुक्त तरी होईल म्हणे. होत नाही पाहिजे सांगतो. पश्चाताप तीर्था नाही, मुक्त होऊ शकतो, पण सोन्याची बिडी फार अवघड आहे. माहिती रे, बंद आहे हाही सात्विक बंद आहे. पण हाही बंद संत निवृत्त करतात. संतांच्या संगतीमध्ये अहम ब्रह्मास्मी त्याकर वृत्तीपर्यंत नेऊन ती वृत्तीसुद्धा निवृत्त करण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी. मग त्यांचा महिमा काय वरून मी पावन न कळेची. माय बापे पिंड पाळीला माया. माय आणि बाप हे काय करतात? पिंडाचं पडलं. जगात माय बापाशिवाय जगात कोणतीही श्रेष्ठ वस्तू नाही आहे. मायबाप असले पाहिजे. मी पहिल्यांदाच सांगितलं, मायबाप नसलेले मुलं आहेत जन्माला येतात असं गुरुजी म्हणतात, मला माहीत नाही ते. पण मायबाप असले पाहिजे. कोणातरी वर्णात जन्माला आलं पाहिजे, कोणातरी आश्रमात राहिलं पाहिजे, कोणातरी ईश्वराची भक्ती करणार असलं पाहिजे, आणि कोणातरी संताला गुरु म्हणून तो राहायला पाहिजे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आईबाप असले पाहिजे, आणि आईबाप आपली हित करतात. आईवडिलांचे उपकार फार आहे जगात. आईबापासारखे आता त्या मानाचे आईबाप असले पाहिजे, हे पण आहे. काही लोकांना परमार्थ करू न देणारे आईबाप आहेत, आणि काही लोकांना परमार्थाला करा म्हणून म्हणणारे आईबाप आहेत. माझ्या आईवडिलांचा अभिमान मी सांगतो, परमार्थ कर बेटा, तुला काय करायचं आहे परमार्थ कर, काय तुला लागेल ते मी पाठवतो, परमार्थ कर. आम्हाला झालं नाही, आम्ही संसारात बुडलो आणि आम्हाला पश्चाताप झाला, पण आता काही करता येत नाही. ठीक आहे, महाराजांची गोष्ट आहे पण सांगत नाही. आणि मग आता परमार्थ करा. परमार्थ करणाऱ्या माणसाला सहाय्य करावं बरं का. प्रापंचिक माणसानं सहाय्य करावं, आणि असे लोक सहाय्य करणारे लोक आहेत भरपूर, करावं जो परमार्थ करतो त्याला. आणि काही अंशात मी पण असं त्याचा महाराजांनी पण आम्हाला सांगितलं, जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं परिपालन केलं पाहिजे. परमार्थ करतो ना दादा महाराज साखरे, त्यांच्याकडे विद्यार्थी, त्यांना माधुकरीची व्यवस्था, त्यांना राहण्याची व्यवस्था, काय त्यांची फी घेतो, फी काही नाही, शिकवायचं पुन्हा त्यांना. हे मातृहृदय, हे परमार्थ करणाऱ्या माणसाला गुरुजींनी तेच केलं. तुम्हाला मी सांगितलं 40 विद्यार्थ्याकरता ते केलं आहे. गुरुजींचं काय 40 विद्यार्थी काय मी पाहिले नाही, पण माझा अनुभव मला आहे. मी इथे माधुकरी मागत होतो, इथे काही मला प्रश्न नाही, माधुकरी आणायची आणि गुरुजी पुढे ठेवायची, गुरुजी जेवत बसल्यास सांगायचे. 3 दिवस मी माधुकरी त्यांच्या समोरच ठेवली नेऊन. माधुकरी म्हणायचं, गुरुजी म्हणायचे भागीरथे विष्णू आला त्याला माधुकरी वाढ. त्यांनी भाकरी काय वाढायचं ते असेल ते ठेवायचे 3 दिवस. मग पुन्हा म्हणे, अरे माझ्यासमोर कशाला ठेवतो, माझ्यासमोर जेवतोच ना तू. ठीक, या गल्लीत माधुकरी मला काही कंपड नाही. पण पंढरपूरला गंमत आहे, धर्म सोडायचा ना तो काळ होता, दुसऱ्याची माधुकरी मागायचं नाही आहे. ब्राह्मणाचं घर किंवा कोमट्याचं घर, ते आमच्या जुन्या पेठेमध्ये कोमट्याचे घर कमी होते आणि तिकडे लांब होते, ते तिकडे जाता येत नव्हतं. असा मोठा मला प्रश्न निर्माण झाला होता. एक दिवस मी बघितलं चतकोर भाकरी, कोणी काय तुकडा, अरे काय पतोपाती म्हणून आणली, अर्धपोटी राहिलो. मग ते आमच्या भागीरथबाईने बघितलं आणि सांगितलं, म्हणे विष्णूला माधुकरी मिळत नाही. म्हणून महाराजांनी गुरुजीने पदमवारचं घर, हे नाथा पदमवार आहे की नाही, नाथा पदमवारचे आजी, नाथाची आजी म्हणा की वडिलांची आई नाथाची, त्यांच्या घरी सांगितलं. दुसरे कटकमवार म्हणून आहे, ते या मंदिराचे विश्वास होते. तिसरे कटकमवार तिथे काही बघा बाई, कोणती ते भारती म्हणून आहे का वट्टमारची, ती गीता नावाची एक बाई आहे, तिच्या घरी जात होतो माधुकरीला. पंढरपूरचे बस सांगतो बरं का. दुसरे होते कौलवार, जे रघोजी म्हणे की रघोजी आहे की नाही, त्यांचा नाम उल्लेख करण्याचं कारण काय की उपकार आहे त्यांचे. जर मी भाकरी करत बसलो असतो मला अभ्यास कधी झाला असता. आईचं ताट घ्यायचं मागितलं, पण मला गुरुजीने सांगितलं की कोणाच्या घरी जेवायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, माधुकरी आहे, तुला काय द्यायचं ते माधुकरी टाक.
पण मी जेवायला येणार नाही. तेव्हा मला नियम सांगितला, तेव्हापासून मी कोणाच घरी जेवायला घेऊन नाही, एकाच्या घरी जेवायला घेऊन नाही. माधुकरी आणायचं काय तुला असेल ते ताट भरून दे, मी दुसरं घरी मागणार नाही. पण माधुकरी असं सहाय्य गुरुजींचं आम्हाला, माझ्याकरताच नाही, मी तुम्हाला सांगितलं माझ्याबरोबर विद्यार्थी होत्या, विद्यार्थ्याकरता असं सहाय्य केलं पाहिजे. विद्यार्थ्याकरता जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून आपण घेऊ शकत नाही, घ्यायला वेळ नाही, जे करते त्याला सहाय्य करायचं. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई. माय बापे पिंड पाळ्याला माया. माया काय करणार बिचारे, मोहाने पाळतात. ते आमचे महाराज म्हणतात, जन्माला आपण आलो तेव्हा पावत नव्हतं अशी अवस्था, पण त्या आईने माऊलीने आपला सांभाळ केला, इथपर्यंत आणलं आहे की नाही. टाळू माखली तर टाळूवर आहे की नाही, 50 किलोचं ओझं डोक्यावर घेतं, काही होत नाही इतकं त्यानं केलं आहे. पण हित नाही ठावे जननी जनका. आता काय करता सांगा, काही असेल हिताचं, पण जननी आई बाबा परिपालन करतात, या पिंडाचं करतात, पण त्यांना जन्म मरणाचं जे दुःख आहे ते दुःख निवारण झालं पाहिजे हे त्यांना माहिती नाही. ते जन्म मरण जाय संत संग. माय बाप पिंड पाळ्याला माया, आणि जन्म मरण जाया संत संगे. संतांच्या संगतीमध्येच जन्म मरण जातं बाबा. काय सांगा आता, कुठं सांगायचं, चरण खूप आहे, विस्तार पुरं आहे, घड्याळ पुढे पळते आहे की नाही. जन्म मरण जाया संत संगे. कसं काय जाते तो, आता पुष्कळ विस्तार सांगितलं आहे की नाही, त्याचा भरपूर विस्तार आहे. जन्म मरण म्हणजे काय वगैरे वे. पण संतांच्या वचने वारी जन्म मरण कसं काय जाते, संतांच्या वचने, संतांमुळे जाते जन्म मरण. हो, संतांच्या वचने जाते, वचने याच्यावर लक्ष ठेवा. संतांचं वचन पाहिजे, संतांचं वचन. नुसतं काय बाबा जेवला का, काय तुला पोरगं झालं काय, पोरगी झाली काय, तुझं लग्न झालं काय, अरे हे वचनाचं काय नाही. आपलं बोलतात ते सहज, बरं आहे का बाबा, झालं का लग्न, झालं नाही झालं, काय काही उपाय सांगा. हां ठीक आहे सांगतो आहे की नाही. त्या एखादं नारळ द्यायचं त्याला आहे की नाही. परंतु हे या वचनाने कल्याण होत नाही हो. असे तर वचने सारखे चालूच आहे, आपल्याला ऐकतच आहे, पण ते वचन नाही. संतांच्या वचने वारी जन्म मरण दुःख निवृत्त होतं फक्त संतांच्या वचनाचे. पण कोणतं वचन, कानी जे पेरिले डोळा ते उगविले, असं वचन. जीव ब्रह्माच्या एकता प्रतिपादन करणारे जे वचन आहेत असे वचन. चांगदेव महाराजांचं काय केलं आहे वचन याचं ना, चांगदेव पासिष्टीमध्ये, पुत्र तो वटेश्वराचा, रवा जैसा का कापुराचा दृष्टांत दिला आहे. किंवा एक हरी आत्मा जीव शिव समा, काय सांगितलं आहे, सांगितलं काय अशा वचनाने असे. आणि जे अंतरंग असतात की नाही बरं का, हळू सांगतो पण स्पीकर आहे, जे अंतरंग जे असतात ना त्याला आपल्या जवळ घेऊन सांगतात, त्याला अवघड आहे. आता आपण सांगू नये आपला अनुभव, पण एक आपल्याला अनुभव येईपर्यंत त्यांच्या असलेल्या शंका, त्यांच्या असलेल्या कुशंका, त्याच्या अनात असलेल्या, त्याच्या मनामध्ये असलेले कुतर्क, त्यांच्या मनामध्ये असलेल्या दुष्ट भावना, या सगळ्यांचा विचार मोकळ्या मनाने आपण सांगावं. मोकळ्या मनाने ते आपल्याला सांगतात. असा सहवास झाला पाहिजे. असा जर संत संग झाला तर अशा संत संगतीने संतांच्या वचने वारी जन्म दुःख दृष्टांत देतात. काय दृष्टांत देतात, मिष्टान्न ते भूक निवारण करणे. भूक हा एक रोग आहे, क्षुधा हे रोग आहे. आचार्यांनी पुष्कळ स्तोत्र मानलेलं आहे, बघा तुम्ही तिथे. हा रोग आहे, हा रोग निवृत्त होण्याकरता काय आहे की नाही, हा रोग निवृत्त अन्न आहे. पक्वान ना पाहिजे असं काही नाही आहे. इथले लोक जरी आता पक्वान देत असलं तरी आपल्यालाही पक्वान करता, आपण इथं आलो खायला असं असलं तरी पक्वानाने पोट भरते, रोग निवृत्त होते असं काही नाही आहे. भाजी भाकरी खाली तरी रोग निवृत्त होते बरं का, त्याचं काही नाही. पण वचन संतांच्या वचने वारी जन्म
मिष्टान्न ते भोकने मला दृष्टांत दिलेला आहे. त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. या ठिकाणी आपल्या या अभंगाचा भावार्थ झाला आहे म्हणायचं आता. कारण एका एका चरणावर एक एक दिवस असं 8 दिवस 7 दिवस कीर्तनं मी ऐकलेलं आहे. भरपूर विस्तार मी ऐकला आहे. जे काही आठवलं ते सांगतो तुम्हाला. नाहीतर भरपूर विस्तार या अभंगा महाराजांच्यावर सगळं शास्त्र मांडता येतं. तुम्हाला आता कळलंच आहे. जे अभ्यास करणारे माणसं प्रत्येकामध्ये शास्त्र मांडता येतं. प्रत्येक चरणावर आहे की नाही. दृष्टांतातसुद्धा शास्त्र म्हणतं असं आहे. परंतु आपल्याला वेळ जेवढी आहे तेवढी त्या वेळेत बसवायचं आहे. तर या ठिकाणी भावार्थ झाला समजून या ठिकाणी मध्ये भजन करू आणि शेवटच्या चरणाचा उरलेला थोडक्यात अर्थ सांगू. ठोंबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नवी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. शेवट महाराज सांगतात, संतांच्या वचने वारी जन्म दुःख दृष्टांत देतात. असे जे संत आहे आणि ज्यांच्या वचनाने बरं का जन्मदुःख निवृत्त होतो. ज्यांच्या संगतीने जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं. ज्यांच्या संगतीने हे रजगुण तमगुण सत्वगुण निवृत्त होतो. असे जे संत आहे असे असतील तरच. नाहीतर संत काय जगामध्ये भरपूर आहेत. ते त्याला जंत म्हणावं का संत म्हणावं काय कळत नाही हो. अशी अवस्था आहे. तर मला मी सांगत नाही, वेळ नाही मला. मी गुरुजींचं उदाहरणं घेऊन सांगतो तुम्हाला. भरपूर उदाहरणं गुरुजींनी दिलेलं आहे की नाही. संत आडनावाचे संत नाव संत हा कोण आहे. घराच्या पलीकडचं घर संतांचं आहे. आडनावाचे संत ते अण्णाचे संत नाही. जो श्रोत्री आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू असा जो अनुभूती संपन्न आहे. अनुभव आले अंगात आपण प्रमाण दिल्याप्रमाणे असे जे कोणी संत महात्मे असतील त्यांच्या ठिकाणी तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या. तुका म्हणे जवळी जवळ जायचं न पाचारीत जायचं. अरे बाप डावळ गंमतच आहे. अहो आम्हाला बोलवलंच नाही, महाराजांनी बोलवलंच नाही, आम्हाला पत्रिकाच नाही आली. कसं काय याचं कीर्तनाला बोंबल्या. कीर्तनाला कुठं बोलवायचं असतं का. नाटकाला तुला बोलवतं का कोणी. आणखी काही पुढे बोलत नाही. मी बोलतो का. पैसे देऊन जातो. इथं जेवायला मिळते तरी येत नाही. विठोबा रखुमाई न पाचारिता जावे. जगद्गुरू तुकाराम न पाचारिता म्हणजे बोलावलं नाही तरी जायचं. काही ठिकाणं असे असतात की बोलावल्यानंतरच जायचं असतं आहे की नाही. काही ठिकाणी असतं बोलावलं तरी जायचं नाही. आणि काही ठिकाणी बोलावलं तरच नाही बोललं तरी जावं आहे की नाही. असं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. बोलावलं नाही तुकाराम महाराज तरी संत चरणी भावे रिघावया. संतांच्या चरणी आता ते पुष्कळ विस्तार आहे बाबा. भावे कशाला म्हणतात. संत चरणी चरण कशाला म्हणतात. भावे कशाला म्हणतात. रिघावे कशाला म्हणतात. सगळं विस्तार आहे पुष्कळ. संत चरणी भावे रिघावया. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. नाही बोललं तरी जावं. महाराज आम्ही येऊ का.
भोमल्या आम्हाला कळलं मला काय ते काय आमची व्यवस्था होईल का पुढचं सांगायचं त्याला या म्हणलं की झालं राहायची व्यवस्था आहे का जेवायची व्यवस्था आहे का आम्ही महिनाभर येतो आम्ही 8 दिवस राहतो काय आमची व्यवस्था करता का आम्हाला पैसे घेऊन यावं लागेल का इथपर्यंत आहे काय आम्हाला लोक आज सगळे अनुभव आहे आम्हाला आहे की नाही संपूर्ण 60 वर्ष संपले आता उद्या यात चैत्रवारीला चैत्र पाडव्याला यात सगळे अनुभव आलेले आहेत फार लोक आले अरे काय कसं तुझ्या कल्याणात आमच्या कल्याणात काय बोलतो सप्ताहाला या गुरुजी कोणाला या मग गुरुजीला विचारतो सांगू तुम्हाला एक गोष्ट गुरुजींची सांगू वेळ जाईल थोडासा बरं का सांगू द्या चातुर्मास संपला अधिक मास होता अधिक मास बार्शीला होता घडलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला गुरु असताना बार्शीला अधिक मास गुरूंचं प्रवचन अमृतानुभव कुठे गेले की गुरूंचं अमृतानुभव सुरुवात पहिलं काम काकडा भजन असतं की नाही तसं दुसरं कार्यक्रम म्हणजे अमृतानुभव पाठ पंढरपूरलासुद्धा पुरुषाच्या बारीक ठिकाणी 1 महिनाभर सगळे संत मंडळी लोया महाराज शंकर महाराज कंदारकर कुंदनाथ सगळे महाराज लोक सगळ्यांचे प्रवचन कीर्तनं पण गुरुजींचं रोज प्रवचन कशावर अमृतानुभवावर आणि त्याचा साक्ष आहे नगरेश्वर मंदिरामध्ये एकाधिक बांध झाला ते कांतागंजावर आणि सगळं त्याच्या बापाने सगळं अर्धा खर्च केला आहे सप्ताहाचा नाव घेऊन सांगतो आपलं काय घडलेलं सांगतो तर ते तिथे गुरुजींचं अमृतानुभव पहिला पाठ आहे की नाही नंतर मग बाकीचं काय असेल ते मग गुरुजींच्या प्रवचनामध्ये गुरुजींच्या कीर्तनामध्ये कसं का सांगितलं मी बार्शीची गोष्ट सांगतो मला बार्शीला चातुर्मास संपला चातुर्मास संपल्याबरोबर हे इथं गुरुजींना विचारलं गुरुजी म्हणाले एक 3-4 बाया म्हणे आम्ही बार्शीला राहतो चातुर्मास संपला आम्हाला काही घरी जायची काही अडचण नाही आहे आम्ही आपलं श्रवण करणं आम्हाला बार्शीला राहायचं म्हणे आम्हाला आमची तिथे सोय होईल का आम्हाला तिथे राहता येईल का अरे म्हणे मीच कुठं राहतो मला कोण सांभाळतं मीच कुठं राहतो मलाच माहीत नाही तर मी तुमची व्यवस्था काय करतो कशाला मराला येईल ते तिच्याबरोबर दुसरे कोणाला कोणी येईल विचारायला गुरुजींना असे गुरुजींचे शब्द आहे आम्ही म्हणतो या तुमची व्यवस्था करतो तुम्हाला राहायला पाहिजे घोडी देतो अमुक अरे काय बोंबल्या काय सांगावं एवढं घडलेलं सांगतो बरं का मी अशा बऱ्याचशा गोष्टी याचा त्या मावल्या गेल्या तेव्हा घरी माझ्यापेक्षा म्हाताऱ्या होत्या तेव्हा मी लहान होतो तेव्हा 4घी गेल्या त्या पण विचारलं गुरुजीने धाडस करून मग गुरुजीने हे उत्तर दिलं आणि मीच कुठं राहतो मला माहीत नाही आहे हां मलाच काय खायला मिळते मला माहीत नाही आहे तर मी कोणाची व्यवस्था करू सांगा काय कराय गुरुजींच्या जवळ इथं असताना गुरुजींच्या जवळ इथं साक्षीला आहे अरे हे अमुक अमुक आले रामराव गुरुजी आले मानवतून त्याला साखर द्या खडी साखर द्या चहा द्या जेवायची व्यवस्था करा काहीच नाही राहता का गुरुजी तुम्ही इथे 2 दिवस 1 दिवस राहणार का जाणार आहे अजिबात नाही आला पाठाला पाठ ऐक पाठ ऐकणं झाले की नमस्कार नमस्कार ते नमस्कार केले आपण हात जोडायचं नमस्कार करायचं गुरुजीने पण पुढचं नाही विचारायचं काय ते काही विचारायचं नाही फार अवघड आहे असं कडक ना घ्यायचं ना द्यायचं ना कोणाची व्यवस्था करायची एक गोष्ट सांगता ह्या आला आता ते बाबळगावचे एक आले होते पत्रिका घेऊन शामराव मला गुरुंचे शिष्य होते याच्या आजोबासारखेच होते ते आले गुरुजीकडे आणि गुरुजीकडे आले आणि गुरुजीने नमस्कार केला आणि गुरुजीने बघितलं शामराव तुमचा काही चेहरा बरोबर दिसत नाही काय तर काही त्रास आहे का तुम्हाला काही नाही म्हणे अरे काय ते तुम्हाला तुमचा चेहरा बरोबर दिसत नाही काही नाही बरोबर ठीक आहे म्हणे ते नमस्कार केला गेले निघून नंतर मग आम्हाला चिंतन दिलं काही निमित्त हो चिंतन दिलं ज्ञानी जरी झाला तरी
संसाराच्या संस्काराने त्याचं तोंड गौरी फुटल्यासारखं होतं आहे. माहिती आहे तुम्हाला गौरी फुटली? माहिती आहे तुम्हाला गौरी? माहिती आहे का गौरी? माहिती आहे शिमग्याला वगैरे खेळात गौरी अशी मोडल्याबरोबर असं सरळ बरोबर दिसते का? ते चेहरा तसा झाला, तुटच्या पडला चेहरा, म्हणजे आंबट चेहरा झाला, म्हणजे असा चेहरा होतो म्हणे काय संसाराच्या. आम्हाला शामरावने आधी सांगितलं होतं गुरुजी झोपेतून उठोपर्यंत, काय म्हणे असे त्रास आहे त्याचं आहे काय सगळं संसाराचं काय म्हणे. आणि त्यांनी एक आणलं होतं भांडं, तांब्याचं भांडं होतं त्याजवळ, तांब्याचं भांडं. ते माधवराव झरकर आहे ना, त्यांच्याकडे गहाण ठेवायचं आणि तिथनं काय पैसे घ्यायचे उचलून आणि प्रपंच करायचा. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई. मला आठवते खूप. काय करा सांगा त्याला, मला आठवते सांगा काय करणार. ते गुरुजीच्या समोर गुरुजी काही देत नव्हते पैसे किंवा पण विचारलं, प्रेम आहे आता जवळचा मनुष्य, काही सुखदुःख विचारावं म्हणून विचारलं. एखाद्या वेळेला विचारतं जवळचा असलेल्या माणसाजवळ असे गुरुजी. पण माझं असे परिस्थिती आहे, मला एवढे पैसे पाहिजे, दिलेच तर गाऊ. त्याला माहीत आहे की नाही, साखर देत नाही तिथं, दूध देत नाही, चहा विचारत नाही. ते हे महात्मा काय आम्हाला भांडं ठेवून पैसे देणार आहे, भांडं न ठेवून पैसे देणार आहे. हे गुरुजींचं साखरे महाराजांचं वेगळंच जरा, ते सांगत नाही तुम्हाला मी. हां आहे आहे काय बघ, अशी घडलेली गोष्ट सांगतो आहे की नाही. 1900 काहीतरी 67 गोष्ट आहे, 67 किंवा 68ची गोष्ट आहे. त्यांच्या ते घरातलेच आहे त्या भाऊ. म्हणजे अशा प्रकारचे आहे की नाही गुरुजी. याला म्हणजे परमार्थ काय द्यायचं, अशा ठिकाणी जायचं. कोणा ठिकाणी जायचं? असे संताचे न पाचारीचा जावे असे असेल तर, नाहीतर काय रे तुझ्या घरी काय, तुझा पगार किती आहे, तू काय करतो? आमचं मंदिर बांधायचं एवढं आहे ना, आमचं अमुक हे करायचं ना. अरे बापरे, साष्टांग नमस्कार करायचा, साष्टांग नमस्कार, पुन्हा यायचं नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मला सगळे प्रसंग येऊन गेले. मी कोणाला मागत नाही, एक पैसा कोणाचा घेत नाही, आणि देत राहतो पण घेत नाही. देणं हे सुद्धा मोठं संकट आहे. एकाला गेलं की दुसरं येऊन बसते, फार अवघड आहे देणंसुद्धा. त्याला कमी दिलं तर मला का दिलं नाही? अहो दिलं दिलं बरं, सारखं दिलं की हो सारखं, पण त्याला अधिक दिलं, मला का नंतर दिलं? काय रे, फार अवघड आहे. म्हणून निर्मळ अगदी स्वच्छ आहे की नाही, स्वच्छ गुरुजींनी सांगितलं तांदळाचं दाण्यासारखं. काय तांदळा दाणं मला माहीत नाही, काय ते मग स्वच्छ तांदळा दाण्यासारखं माणसाने परमार्थ करावा. असं वैराग्य असलं पाहिजे, धगधगीत वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ, असे गुरुजी होते आपले. आणि त्याचे संत होते, आणि त्या संतांनी आयुष्यभर नाही की नाही, गुरुजींनी आयुष्यभर परमार्थ केला. दुसरं नैष्ठिक ब्रह्मचर्यामध्ये राहून शेवटविरीपर्यंत नाम 1969 साली नोव्हेंबर महिन्यापर्यंत आळंदीची वारी केली. चातुर्मास केला. त्याच्या आधी चातुर्मासामध्ये, संपूर्ण चातुर्मासामध्ये अमृतानं 9 प्रकरणं सांगितलं. जीवनमुक्तीचं प्रकरण 71 वया, जवळजवळ 90 दिवस का 95 दिवस सांगितलं आहे. आम्ही आळंदीला गेलो, आळंदीहून इथं आलो, त्याच्यानंतर संपलं. 4 जानेवारी 1970 आहे की नाही, आहे की नाही. आणि त्या दिवशी दुपारी 1:35 आपला देह ब्रह्मस्वरूपाला लीन केला. म्हणजे जीवनमुक्ती अवस्था आपल्या दृष्टीनं ते विधेयमुक्त स्वरूपाला प्राप्त झाले. अशा महात्म्याच्या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं, आहे की नाही. कसं व्हायचं त्यांच्या चरणी, म्हणजे काय भावे, म्हणजे तू का माहीत, त्यांच्या नपाचारीचा जावे, संत चरणी भावे रिगावया
त्यांचा महिमा काय वर्णने पामर नकळेची साचार ब्रह्माधिकार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली